पैठण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। खेरडा प्रकल्प कोरडा ठाक पडलाय। उन्हाच्या तीव्र झळांनी जलसाठा तळाशी गेलेला आहे। 30 गावांचा पाणी प्रश्न सध्या गंभीर झालाय। पिण्याच्या पाण्यासह शेतीला सुद्धा या सगळ्याचा फटका बसतोय। नागरिकांमध्ये यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, कशा पद्धतीने आता पाण्याचं नियोजन करण्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे? नक्कीच रिद्धी, जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मधील खेरडा प्रकल्प हा महत्वाचा प्रकल्प म्हणून ओळखला जातो। या ठिकाणाहून जर बघितलं जवळपास 25 पेक्षा अधिक गावांना जे आहे ते पिण्याचं पाणी आणि त्याचबरोबर शेतीचं पाणी जे आहे ते पुरवठा केला जातो। मात्र सध्या जर बघितलं तर या पाझर कालव्यातील पाणी लघु प्रकल्प पाणी जे आहे ते मृत साठ्यामध्ये गेलेलं आहे। अवघ्या 10 दिवसांमध्ये जे आहे ते पाणी संपू शकतं असा अंदाज जो वर्तवला जात आहे। कारण सध्या उष्णतेची दाहकता जी आहे ती वाढलेली आणि त्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे पाणी देखील झपाट्याने या लघु प्रकल्पामधलं कमी होत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या 25 ते 28 गावावरती पाणी टंचाईचं संकट जे आहे ते ओढवणार आहे। त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जे पाणी सुरू आहे देण्याचं ते देखील बंद करण्यात येणार आहे। त्याचबरोबर नाथसागरामधून या ठिकाणी पाणी देखील आणलेलं आहे। मात्र आता ते पाणी देखील सुरू करावं असं मागणी आता या भागातील शेतकऱ्यांसह गावकरी करत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। जी विजय, या सगळ्या दृष्टीनं नागरिकांना नेमक्या काय विशेष सूचना दिल्या गेलेल्या आहेत पाण्याच्या नियोजनासंदर्भात? नक्कीच जर बघितलं तर या भागातून जे आहे ते अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो। मात्र पाणी पुरवठ्याच्या वेळेमध्ये जे आहे ते देखील बदल केलेला आहे। कारण 3 दिवसाआड पाणी ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आता 4 दिवसापेक्षा त्यापेक्षा अधिक दिवस जे आहे ते पाणी पुरवठा केला जात आहे। कारण पाणी टंचाई जी आहे ते भासावास सुरुवात झालेली आहे। कारण या गावांमध्ये याच तळ्यातून जे आहे ते पाणी पुरवठा होत असतो। मात्र विहिरी जे आहेत त्या कोरड्या ठाक झालेल्या आहेत। त्या परिसरामध्ये असणारे बोरवेल जे आहेत त्यांना देखील आता पाणी जे आहे ते आटल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे पाणी टंचाई जी आहे ते डोकं वर काढत असल्याचे पाहायला मिळतंय। त्याच अनुषंगाने आता प्रशासन देखील आता ज्या भागांमध्ये पाणी पुरवठा अगदी, आणि त्याच्यामुळे नागरिकांनी सुद्धा त्याकडे लक्ष देणं आवश्यक असेल। विजय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।